ते पण पडलं आम्हाला. कुणबी प्रमाणपत्राच्या वितरित करण्याची कारवाईची दर 8 दिवसाला आढावा घेऊ म्हणजे जिल्हाधिकार्यालयाला हेल्पलाईन देऊ. ठीक आहे, ते पण चांगलंच. ग्रामस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा 15 दिवसाला घेणार आहे ते, त्याच्या पण सूचनाच काढावं लागणार आहे. तेही काढतो म्हणले, हे सगळंच काढतो म्हणले. काय अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे पैसे बी देतो. हा, ते पण सूचना काढायला लागले, देतो म्हणून. सारथीच्या योजना पुन्हा सुरू करायला लागली. हा, ते पण ते पत्रकच काढायला लागणार आहे. हा, ठीक आहे, ड्राफ्ट दिलाय आणि ते म्हणले मी काढतो, फक्त तुम्ही ओके म्हणून सांगा. तर मग ओके म्हणून सांगायचं असेल तर मला अभ्यासकांना पण विचारावं लागेल की हे ओके आहे का. थांब रे, याला काढा बाहेर, तिकडे जरा याला बाहेर काढा. अरे घ्या ना बाहेर, काढा बाहेर त्याला. परत पुढे येऊन देऊ नका त्याला. मला हे अभ्यासकांना विचारावं लागेल हे योग्य आहे का. आणि त्यांचंही तेच म्हणणं आहे, तुम्ही फक्त ओके म्हणा, आम्ही सूचना काढून टाकतो सगळ्या, शासन स्तरावर आणि प्रशासन स्तरावर, दोन्हीवर पण. कारण वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचना लागणार आहेत तर सरकारच्या पण सूचना लागणार आहेत, तर दोन्ही काढतो म्हणून त्यांनी सांगितलं. मी आता अभ्यासकांना बोलून घेतो 5 वाजेपर्यंत, सगळ्या लांब किती असले तरी ते येऊ शकतात आणि त्या हिशोबानं हे सगळेच करून घेतो म्हणतात. आता त्यांना एकदा एसओपी देतो, हे सगळा विषय देतो, सूचना निघाल्या ते सगळं होऊन जाईल. पण माझा फोन करतो एकदा मी सांग. माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना आणि तज्ञांना आव्हान आहे, फोन लावायला वेळ नाहीये आणि मीडियाच्या माध्यमातून घराघरात विषय जातो फोनच्या आधी, आणि मी उन्हात आहे त्याच्यामुळं मी फोनवर बोलू शकत नाहीये. आमच्या भावना पण समजून घ्या सगळ्या तज्ञांनी आणि अभ्यासकांनी. तुम्ही तातडीनं अंतरवालीकडे या 5 वाजेपर्यंत, जास्तीत जास्त आज सायंकाळच्या 6 वाजायच्या आत सगळ्यांनी या. तुम्हाला हे ड्राफ्ट दाखवायचा आहे, यानुसार GR काढायचे का, यानुसार सूचना द्यायच्यात का. तुम्ही म्हणले ओके किंवा याच्यात बदल करा, तर मी पाटील साहेबाला तुमच्या समोर सांगतो की ही बदल करायचा साहेब. अभ्यासकांनी तातडीनं अंतरवालीकडे यावं 5 वाजेपर्यंत. धन्यवाद. सन्माननीय जरांगे पाटील यांनी आज उपोषणाला सुरुवात केली आहे. काल माझी त्यांच्यावर सविस्तर चर्चा झाली, त्यावर आधारित त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल शासन स्तरावर मी काय कार्य करतोय त्याची कल्पना त्यांनी दिलेली आहे. आणि शासनाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि केवळ आश्वासन नाही, दिलेल्या लिखित स्वरूपाच्या मसुद्यामध्ये कारवाई 100% होईल याच्याबद्दल काही संदिग्ध असण्याचं कारण नाही आहे. कारवाई बऱ्यापैकी पुढे चाललेली आहे. काही त्रुटी होत्या, आम्ही काही नाकारत नाही. काल त्यांच्या समोरच काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट झालं की क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या काही मनमानी किंवा निष्काळजीपणामुळे काही प्रकरणं थांबली, त्याचा प्रचंड रोष समाजामध्ये निर्माण झाला. अशाही अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये स्वतंत्र कारवाईबद्दल सूचना दिलेल्या आहेत. तर मी जरांगे पाटील आपल्या सर्वांच्या वतीने शासनाच्या वतीने विनंती करतो की जो पण तुमच्या अभ्यासकांशी त्यांना चर्चा करायची, याच्यावर अंतिम त्याची मान्यता घ्यायची आहे. नंतर मग माझी ते मला संध्याकाळपर्यंत होती, त्यात सुधारणा असेल तर ती करता येईल आपल्याला. कारण शासनाला जे प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाहीये, तर केलेला नाहीये. समाज बांधवांसाठी आपण अविरतपणे जे परिश्रम घेतात, मेहनत करतायत, त्याच्याबद्दल तर निश्चितपणे सगळ्यांनाच एक प्रकारचा अभिमान आहे. माझी विनंती आमच्या शासनाच्या वतीने जरांगे पाटील साहेबांना
आता ड्राफ्ट दिलाय, अभ्यासाची चर्चा होईल, तोपर्यंत तरी त्यांनी आता उपोषण स्थगित तोपर्यंत करावं किंवा नाही करावं. परंतु आता गुन्ह्यात बसण्याचे सावलीत बसले आणि तिथं जर अभ्यासाची चर्चा केलं नाही, त्यांच्याशी चर्चा करून मग शेवटी कोणताही निर्णय सरकारचा जेव्हा होतो तो न्यायालय स्तर, मग उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, त्या स्तरावर महाधिवक्त्यालाच त्या ठिकाणी जाऊन सरकारची बाजू मांडावं लागते. त्यामुळे असं कुठे आपण घाईगर्दीत काही करण्यापेक्षा त्यांना ते थोडा वेळ मागितला की ते आता नवीनच आलेले आहेत. मला वाटतं त्या सातारा गॅजेट संदर्भातलाच मुद्दा आहे, तो त्यासाठी थोडा वेळ देतील अशी माझी विनंती आहे. बाकी तर जे काही प्रशासकीय मुद्दे आम्ही त्याचे तात्काळ विभाग आयुक्त स्तरावरच आदेश काढतो, ते काही त्याला शासनाच्या आदेशाची गरज नाही. विभाग आयुक्तांना सगळी जबाबदारी सोपवली जाते आपण या संबंधात कार्यवाही करण्याबद्दल. आज म्हणून माझी विनंती आहे की आपण सध्या हे उपोषण स्थगित करावं. आम्ही अशी सकारात्मक आहोत. आपला अभ्यासकांचा वेळ पाहिजे असेल तर तो जेव्हा 5 वाजता आम्हाला कळवावं. आपण म्हटलं 5-6 वाजता परत या चर्चा करायला तर तरी आम्ही यायला तयार आहोत. तसं काही, कारण हा प्रश्न आपण दुसरा माझ्या दृष्टीने कुणाच प्रश्न महत्वाचा नाही आहे. त्यामुळे एवढंच की आपण आता उघडत बसण्यापेक्षा आपण सावलीत बसा, ते चर्चा चालू ठेवा. त्याच्या मध्ये काही निष्पन्न झालं तर चांगलं आहे. आमचं आपण समाधान करू शकलो तर आम्हाला आनंद आहे. समाज बांधवांचं समाधान करू शकलो तर मला निश्चितच एक प्रकारचं वेगळं समाधान आहे. तर त्यासाठी आपण आता जो जो मार्ग स्वीकारलेला आहे तो तरी आपण त्याच्यासाठी पुनर्विचार करावा आणि तो तर आपण सावलीत बसून आपलं पाहिजे उपोषण सुरू ठेवा. पण तू सावलीत बसून करा. अभ्यासकाची बैठक झाल्यानंतर आपण परत बसू, पुन्हा तो अधिकार आपला आहे. तेवढीच माझी विनंती शासनाला. साहेब, तुम्ही ड्राफ्ट मध्ये किती मुद्दे दिलेले आहेत आणि किती ते पाटला म्हणजे हे होतं एकमत किती एकमत लेखी झालंय. आले होते? समाधान करण्यामध्ये कितपत यश आलं? किती मुद्द्यावर बहुतेक आता चर्चा जवळजवळ 12 मुद्दे दिलेले आहेत आणि बहुतांशी मुद्द्यामध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे. फक्त काही 2-3 मुद्द्यामध्ये शासनाचे आदेश निर्गमित करावे लागतील की दिलेल्या मसुद्याप्रमाणे कार्यवाहीबद्दलची. ती विभाग आयुक्त स्तरावर काढू आपण, त्याची अडचण नाही. त्याला कारण आदेश काढण्यासाठीच मसुदा दिला.